पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरून वादात अडकलेले संजय राठोड 15 दिवसांनी सर्वांसमोर आल्यानंतर आता मुंबईत दाखल झालेले संजय राठोड यांनी बुधवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथे शक्ती प्रदर्शन करत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते। मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत कोरोना संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याने ते वादात अडकलेत। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने देखील नाराजी जाहीरपणे व्यक्त केली असून संजय राठोड दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। बरं, या सगळ्या घडामोडी घडत असताना याविषयी काही प्रश्न उपस्थित करत न्यूज 18 लोकमत आज चर्चा करणारे समाजकारण या विशेष शो मध्ये। याविषयी खरं तर थोड्याच वेळात काही सन्माननीय या विषयातले तज्ज्ञ असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील, ती आपल्याबरोबर चर्चेमध्ये दाखल होतात। पण आमचे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न खरं तर यावेळी मी आत्ताच उपस्थित करतोय। न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत, त्यातला पहिला सवाल असा आहे की अरुण राठोड आणि विलास चव्हाण कुठे आहेत? म्हणजे ज्यांच्याबद्दल खरं तर त्या क्लिपमध्ये देखील, ऑडिओ क्लिपमध्ये देखील उल्लेख झाला किंवा ते बोलताना दिसतात, ते कुठे आहेत? ते जर बेपत्ता असतील तर बेपत्ता कार्यकर्त्यांबद्दल पोलीस तक्रार का करण्यात आलेली नाहीये? आमचा तिसरा प्रश्न असा याच्यात की कथित ऑडिओ क्लिपची तक्रार का नाही? पूजाचा मृत्यू अपघात की घातपात? आमचा पुढला प्रश्न असा आहे की पूजाच्या मृत्यूचा अहवाल कधी येणार? पूजाच्या मृत्यूची चौकशी किती काळ चालणार? आपण हे प्रश्न बघतोय, यातले एक एक मुद्दे, खरं तर त्या मुद्द्याला घेऊन आज आपल्याला चर्चा करायची आहे। 15 दिवसात पुणे पोलिसांनी काय तपास केला? पूजाच्या मृत्यूची चौकशी किती काळ चालणार? पुणे पोलीस माहिती दडवतायत का? का दडवतायत म्हणजे? आणि बीड यवतमाळला गेलेल्या टीमने काय तपास केला? हा देखील एक प्रश्न आहे जो सर्वसामान्यांच्या मनातला आहे, ज्याचं उत्तर खरं तर देणं क्रमप्राप्त आहे। पोहरादेवीतल्या गर्दीला कोण जबाबदार? आणि गर्दी ज्यांच्यामुळे झाली त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार? संजय राठोडांना पाठीशी घातलं जातं का? बघा, हे न्यूज 18 लोकमतचे सवाल आहे। खरं तर ज्या प्रश्नांना घेऊन उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। बेपत्ता कार्यकर्त्यांबद्दल पोलीस तक्रार का नाही? अजून कथित ऑडिओ क्लिपची तक्रार का नाही? पूजाचा मृत्यू अपघात की घातपात? आणि याविषयी खरं तर आपण जाणून घेणारच आहोत। बोलूयात आपल्याबरोबर भाजप नेते राहुल नार्वेकर, त्यांच्याकडे आपण जाऊयात। राहुल नार्वेकरजी, आतापर्यंत ज्या घडामोडी घडल्या याकडे आपण कसं बघताय आणि न्यूज 18 लोकमत जे सवाल उपस्थित करत आहे याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? बघा, सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आज महाराष्ट्र सरकार गृह मंत्रालयामार्फत शक्ती कायद्यासारखे महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि महिलांना जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर आणि कडक कायदे आणू इच्छितात असं सांगतात। पण त्याच मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत, महिलांवरती अत्याचाराचे आरोप होत आहेत। असं असताना ही याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही। आणि शासनानं जर खरोखरच आपल्या राज्यातील महिलांच्या सुरक्षतेबद्दल किंवा त्यांच्या एकूण परिस्थितीबद्दल चिंता असेल तर त्यांनी घरनं सुरुवात करायची गरज आहे। पहिली असे मंत्री ज्यांच्यावरती असे आरोप झाले आहेत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवून त्यांच्यावरती कठोर चौकशी करून संपूर्ण सत्य समोर येईस तोपर्यंत अशा मंत्र्यांना आपण आपल्या शासनात इन्व्हॉल्व करणं म्हणजेच एक विरोधाभासाची भूमिका घेण्यासारखं आहे। एका हाती तुम्ही शक्ती कायदा आणण्याचा आव आणतात आणि दुसऱ्या हाती असे मंत्री ज्यांच्यावर महिलांनी आरोप केले आहेत, ज्यांच्याबद्दल अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत, त्यांना मंत्रिमंडळात ठेवतात। यातून या सरकारचा खरं चित्र जनतेसमोर येत आहे। आणि एकूण जर तुम्ही परिस्थिती बघितलीत, इतका गंभीर गुन्हा, एका तरुणीने आत्महत्या केली आहे असं दिसून येत आहे प्राथमिक। ती आत्महत्या का झाली आहे याच्याबद्दलचे संशयास्पद पुरावे हे पोलिसांकडे जमा होत आहेत।
आणि असं असूनही प्राईम अक्यूज जे आहेत किंवा गुन्हेगार दिसून येत आहेत त्यांना कुठच्याही प्रकारची त्यांच्यावर अटक होत नाही, त्यांच्यावर FIR होत नाही, या गोष्टीची चौकशी पुढे केली जात नाही आणि एका प्रकारे मोठ्या दर्जाचे नेते इन्व्हॉल्ड असल्यामुळे काही प्रकारे याच्यावर दर्पण येत आहे का इन्क्वायरीवर असा समज सामान्यांमध्ये झाला तर मला नवल वाटणार नाही. बरं, आपलं असं म्हणणं आहे की संजय राठोड आणि या प्रकरणातील त्यांचे समर्थक यांना पाठीशी घातलं जात आहे. या चर्चेमध्ये मी सहभागी करून घेतोय. आपल्या बरोबर शिवसेना समर्थक किशोर तिवारी देखील सहभागी होतात या चर्चेमध्ये. आपल्यासोबत मसुदा समिती सदस्य म्हणजे जात पंचायत विरोधी कायदा कार्यवाह जात पंचायत मूठमाती अभियानाचे मसुदा समिती सदस्य कृष्णा चांदगुडे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत सहभागी होत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महेंद्र दातरंगे. मला कृष्णा चांदगुडे आपल्याकडे जायचंय. या प्रकरणामध्ये सगळ्या जातीतल्या प्रतिनिधींनी एकवटणं, पोहरा देवीच्या मंदिरात जमणं आणि तिथे जाहीरपणे संजय राठोड यांना पाठिंबा व्यक्त करणं, एक प्रकारे ह्या सगळ्या प्रकरणात पूजा चव्हाणच्या कुटुंबियांवरती जातीच्या वतीने दबाव आणण्यात आला का कुठल्या प्रकारचा, असं आपल्याला वाटतं का? बंजारा समाजामध्ये जात पंचायतीचं वास्तव आजही कायम आहे. ते अनेक घटनांमधून दिसून आलेलं आहे. ह्या प्रकरणी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी जे सत्य समोर आलेलं आहे ते अजून स्पष्टपणे दिसत नाही आपल्याला. तर मला असं वाटतंय की जात पंचायतीचा दबाव तिच्या परिवारावर कायम आहेत. सुरुवातीला ते गायब होते. जात पंचायतीच्या पंचांच्या म्हणजे नायकांच्या बैठका घेतल्या गेल्या असं समाज माध्यमातून दाखवण्यात आलं. मला असं वाटतं की जात पंचायतीचा त्यांच्यावर दबाव असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनमंत्रींनी काल जी पत्रकार परिषद घेतली ती खरं तर मुख्यमंत्र्यांना संबोधित करून आणि अन्य ठिकाणी घ्यायला पाहिजे होती, परंतु तसं न करता ती धार्मिक स्थळी घेतल्या गेलेली ते अत्यंत निंदनीय आहे. कारण धर्मशाळाला न्याय संस्था म्हणून पुढे आणण्याचं जे कटकारस्थान पुढे येत आहेत, जातीच्या आधारावर राजकारण केलं जात आहे, ते अत्यंत निंदनीय आहेत. बंजारा समाजामध्ये हे जे चाललेलं आहे त्याची दखल मंत्र्यांनी घ्यावी, शासनाने घ्यावी अशी आम्ही विनंती करत आहेत. कारण जात पंचायत विरोधी कायदा आलेला आहे. कोणत्याही ठिकाणी आम्ही निर्दोष आहे याचं सिद्ध करण्यासाठी, आपल्या जातीच्या लोकांचे मते मिळण्यासाठी, ती कायम राहण्यासाठी मेळावे घेणं, पत्रकार परिषदा घेणं हे महाराष्ट्रामध्ये आता वाढत चाललेलं आहे. याचा आम्ही धिक्कार करत आहेत आणि गृहमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. महेंद्र दातरंगे, पोहरा देवी हे एक श्रद्धास्थान आहे, त्याला न्यायालयाचं स्वरूप देऊ नये अशा प्रकारे जर त्याला स्वरूप दिलं जातंय, तिथं जात पंचायत भरवली जाते, तर हा आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या न्यायव्यवस्थेबद्दलचा त्याचं अस्तित्व नाकारण्याचा किंवा त्याबद्दल काहीतरी शंका किंवा संशय उपस्थित करण्याचा विषय होत नाही का? नक्कीच होतो. याचं कारण असं आहे की तुम्ही एक प्रकारे स्वतःला वाचवण्यासाठी तुमचं अपराधी किंवा निरपराधी असणं हे अजून सिद्ध व्हायचे, परंतु तुमच्यावर असलेला जो गंभीर स्वरूपाचा आरोप आहे, तुम्ही स्वतः एक वनमंत्री आहात आणि ह्या पद्धतीने खरं तर अशा पद्धतीने जात व्यवस्थेचा किंवा जात पंचायतीचा समांतर न्याय व्यवस्थेला एक प्रकारे तुम्ही मंत्री म्हणून समर्थन देता आहात का? आणि इथले संविधानाला अभिप्रेत असलेला जो काही न्यायपालिका आहे याचा तुम्ही आदेश धुडकावता आहेत का किंवा तिची एक प्रकारची पायामल्ली करता आहात का? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इतरांनी तशा पद्धतीने करणं आणि एक मंत्री म्हणून असताना तुम्ही त्या स्वरूपाचा जात पंचायतीच्या प्रमुखांना धर्माची अधिष्ठान असलेल्या गोष्टीलाच जर न्यायपालिका समजत असाल तर ते निषेधार्ह आहे. आणि हे तर एका मंत्र्यांनी असं करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे, अनैतिक आहे. आणि त्यामुळे ही सगळीच गोष्ट महत्त्वाची जी आहे की ह्या पद्धतीने या मंत्र्यांनी त्यांचं जे काही असेल म्हणणं ते आता बाकीच्या ज्या काही सगळ्या सिस्टीम्स आहेत किंवा इतर ज्या काही त्याच्या संदर्भातल्या इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे ते सत्य आणतीलच. परंतु आम्हाला असं वाटतं, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असं वाटतं की या सर्व स्वरूपाच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या प्रकारे समांतर न्याय व्यवस्थेचा न्याय ग्राह्य धरतात आणि तुम्हाला क्लीन चिट दिली जाते. क्लीन चिट देणारे हे कोण आहेत? जात पंचायतीचे प्रमुख. क्लीन चिट देणारी जात कोण आहे?
तर जात नाही. तर इथे संविधानाला अभिप्रेत असलेले, संविधानाशी संबंधित असलेली न्यायपालिका आहे आणि ज्यावेळेस ती कोर्ट न्याय प्रविष्ट होईल त्यावेळेस ते ठरेल ना. परंतु ही समांतर न्याय व्यवस्था अजिबात पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्हाला मान्य नाही. त्याचा करावा तेवढा निषेध आम्ही तीव्र स्वरूपामध्ये, तीव्र शब्दामध्ये करतो आहोत. बरं, मला किशोर तिवारी यांच्याकडे जायचं. किशोर तिवारी, बाकीचे मुद्दे तर चर्चेत ओघात येतीलच, पण काल जी गर्दी जमा झाली हो पोहरा देवीला, त्याला जबाबदार कोण? नाही, मी तुमच्याच चॅनलवर 1-2 वेळा स्पष्ट केलं की गर्दी स्वयंस्फूर्त आली होती आणि त्यांचा तो दारवा दिग्रस ती जर मतदारसंघाला लागलेले स्वयंस्फूर्त लोक आली आले होती तर असा एक मेसेज जो होता तो या समाजातल्या काही लोकांमध्ये फिरत होता की एका कार्यकर्त्याने सोबत 10 कार्यकर्ते तरी आणावे. हा विषय निश्चितपणे संजय राठोड यांच्यापर्यंत पोहोचला असेल, पण त्यांनी वेळीच याबद्दल कार्यकर्त्यांना अपील का नाही केलं की बाबा मी जातोय, माझ्या कुटुंबासह जातोय, तुम्ही तिथे कोणी जमू नका, कारण काही कोरोनाची परिस्थिती, काही नियम आहेत. नाही, ही गर्दी झाली तर प्रशासनाने त्याची गंभीर दखल कारवाई सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोनाच्या गाईडलाईन्स कोणीही तोडत असेल तर त्यांच्यावर गुन्हे आम्ही भरले सुद्धा आहेत आणि भरणार सुद्धा आहोत. म्हणजे संजय राठोडांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे या बाबतीत असं वाटतं आपल्याला? कोणाला? संजय राठोड. ज्या लोकांनी गर्दी केली व ज्या लोकांनी गर्दी होऊ दिली त्या लोकांवर होईल ना. तुम्ही संजय राठोड यांना दोष देऊ नका, कारण ते स्वतः वेगळ्या दबावाखाली होते. मला सांगा किशोर तिवारीजी, का दोष द्यायचा नाही? ही गर्दी कोणासाठी जमाना झाली होती? ही कोणाच्या समर्थनार्थ झाली होती? नाही, हे बघा, ते त्या ठिकाणचे 4 टर्म आमदार राहिले आहेत आणि मागच्या 10-12 दिवसापासून जी मीडिया ट्रायल सुरू होती त्याच्यामुळे सगळे लोक बेचैन झाले होते आणि पोलिसांनी दंडे मारले. त्यांच्या प्रायव्हेट कमांडो ज्या पोहरादेवीच्या त्यांनीही मारून हाकललं. शेवटी कसं असते की तुम्ही सामाजिक जीवनात असाल तर लोक जुडतातच आणि असं होते, परंतु असं व्हायला नको होतं. मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे घेतलं. मंत्र्याचाही खुलासा बोलावला, जिल्हाधिकाऱ्याचा खुलासा बोलावला, जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांचा खुलासा बोलावला. जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आता तुम्ही म्हणाल की संघटितपणे लोक जमा करण्यात आले होते तर चौकशी समिती समोर सगळं येईलच ना. बरं, मला राहुल नार्वेकर यांच्याकडे जायचं. राहुल नार्वेकर, आपल्याला पटतंय आता किशोर तिवारी यांनी जे मुद्दे मांडले? बघा, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ह्या सरकारचे जसे हत्तीचे दात खायचे वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात, तोच प्रकार संपूर्णपणे ह्या सरकारमध्ये चाललाय. शक्ती कायदा आणायचं, ढोंग करायचं, आपल्या मंत्रिमंडळात असे मंत्री ठेवायचे ज्यांच्यावर गंभीर महिलांच्या विरुद्ध अत्याचाराचे आरोप आहेत. त्यानंतर आपण आत्ताच बघितलं, करोनाबद्दल स्वतःची भूमिका सांगायची की आम्हाला फार मोठं काळजी आहे करोनाबद्दल, आम्ही अधिवेशन न घ्यायचा विचार करतो, आम्ही बाकी लॉकडाऊन आणायचा विचार करतो, पण स्वतः त्याच मंत्रिमंडळातील मंत्री मोठी गर्दी घेऊन कार्यक्रम करतात, भेटीगाठी करतात. हे सगळं त्यांना दिसत नाही. त्यामुळे हे सरकार काय बोलणं आणि वागणं हे पूर्णपणे विपरीत आहे. त्यामुळे यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायच्या? आणि नंबर 3, आता आपण बघितलं तर आज आपल्या देशात आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये एक सिद्धांत आहे की एखाद्या चौकशीत स्वतःची चौकशी करू नये, किंवा एखाद्या चौकशीत जर का एखादी व्यक्ती अशी असेल जी एखाद्या महत्वाच्या स्थानावर विराजमान असेल तर अशा चौकशीचा सामोर्य करेपर्यंत त्या स्थानावरनं त्या व्यक्तीला बाजूला केलं जातं. बरोबर. भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं जे सरकार होतं त्यावेळेला जेव्हा आरोप झाले काही मंत्र्यांवरती, तेव्हा त्या मंत्र्यांकडनं राजीनामे घेतले गेले, त्यांना बाजूला केलं गेलं आणि त्यांची चौकशी कामी लावली गेली. अशा परिस्थितीत शिवसेना आपल्या मंत्र्यांना प्रोटेक्शन देण्याचं कारण जनतेसमोर मांडावं त्यांनी. बरं, किशोर तिवारीजी, आपल्याला असं नाही वाटत की संजय राठोड यांनी अशा पद्धतीने खरं तर पोहरादेवीला जाणं, दर्शन घेणं तिथपर्यंत मी मान्य करतो, कार्यकर्त्यांची गर्दी होणं, जात पंचायतीची मध्यस्थी, समांतर न्याय व्यवस्था, हे जे काही आता मुद्दे या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. आणि शिवाय राहुल नार्वेकर यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला
की जर ते एखाद्या राज्यातल्या मंत्रिपदावरती आहेत तर ही चौकशी निष्पक्षपातीपणे कशी होणार, ती प्रभावित होऊ शकते, ही शंका साहजिक सर्वसामान्यांच्या मनात आहे. हे बघा, तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो, राहुल नार्वेकर तुमच्या पक्षाकडून मागच्या 2 दिवसापासून जे चारित्र्य हनन आणि ते हत्यारे आहेत, ते खुनी आहेत, शेण खाणारे आहे, असं तसं जे म्हणण्यात आलं, तर तुम्हाला मी एक म्हणतो की सार्वजनिक जीवनात असे वाद लालकृष्ण अडवाणीच्या जीवनात आले होते. नंतर तुम्ही बघाल ना तर तुमचा केंद्रीय मंत्री MJ अकबर याला तुमच्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला लावलाच नव्हता. 15 दिवस तोही 15 मुलींच्या व्यभिचाराच्या गोष्टीवर चूप होता. तुम्ही समजून घ्या पण की किशोर तिवारीजी सुशांत त्यांनी सिंगच्या असं प्रकरणात- केलं म्हणून आपणही असंच करावं असं कुठे लिहिलेलं आहे? उलट आपण आपल्या नियमांवरती, आपल्या मुद्द्यांवरती कायम राहणं फार आवश्यक आहे. एक मिनिट, मी बोलतो ना की खडसे किंवा प्रकाश मेहता पॅटर्न जो होता, हो, त्या भाजपच्या लोकांनी आपल्या नेत्यांना लंब करण्यासाठी ते वापरला. मात्र सुभाष देसाईच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मानक बदलला होता. तुम्ही समजून घ्या. एक अजून मी सांगतो तुम्हाला की सुशांत सिंग प्रकरणाचा पॅटर्न, या प्रकरणाचा पॅटर्न किंवा धनंजय मुंडेचा पॅटर्न सारखाच आहे. तुम्ही त्यांचं चारित्र्य हनन कराल, मग त्यांचा हत्या झाली असा आरोप कराल. काल तर तुमच्या चॅनलवर भाजपवाल्यांनी त्याची एक आजी आणली आणि ती म्हणाली की यवतमाळला मारलं आणि ती शव नेऊन पुण्याहून फेकलं. आता तुम्ही सांगा की आपण काय काय करतो. तिचा गर्भपात केला, ती गर्भवती, तिचा बाप रडू रडू सांगत आहे की माझ्या मुलीचं चारित्र्य हनन करू नका, आमचं चारित्र्य हनन करू नका. मात्र भाजपच्या लोकांना चारित्र्य हनन करण्याशिवाय काही उरलेलं नाही. मी सांगतो, गर्दी करणं चुकीचं होतं, गर्दी करायला नको होती. मात्र संघटितपणे व घडवून आणलेलं आहे असं काहीच नव्हतं. लोक स्वयंस्फूर्त आले, लोकांवर कारवाया होत आहेत. मात्र भाजपचे लोक जो तवा गरम दिसला म्हणजे शेकण्याची गोष्टी करत आहेत. विरोधी पक्ष भांडवल करतोय राहुल नार्वेकर, असं किशोर तिवारींचं म्हणणं आहे. काय आहे, जेव्हा स्वतःची जबाबदारी आपल्याला वाहता येत नाही तेव्हा बिनबुडाचे असे आरोप केले जातात स्वतःचा बचाव करण्यासाठी. विरोधी पक्ष म्हणून सरकार जिथे चुकतं ते जर सरकारला दाखवणं आमची चूक असेल तर अशा 1000 चुका आम्हाला मान्य आहेत. कारण आमचं काम जनतेने आज जर आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा आदेश खरं तर दिला नव्हता, पण जर का आम्ही विरोधी पक्षात बसलो आहोत तर आमचं कर्तव्य आहे की सरकार जिथे चुकतं, सरकारचे प्रतिनिधी जिथे चुकतात ते जनतेसमोर आणावं. आणि नंबर 2, जर का तुमचं कृत्य जनतेसमोर आणून ते जर तुमच्या कॅरेक्टर असॅसिनेशन होत असेल तर यासाठी जबाबदार तुम्ही स्वतः आहात. तुमचं कृत्य सुधारा. असे आरोप किंवा अशी भूमिका किंवा सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडायला लागणार नाही. पहिली तुम्ही जनतेला हे उत्तर द्या की असे आरोप झाल्यानंतरही मंत्रिमंडळात तुम्ही मंत्र्यांना कसं ठेवता. आणि तुम्ही आता तुम्ही उदाहरण दिलं MJ अकबरांचं, तर तुम्हाला सांगू इच्छितो MJ अकबरांनी राजीनामा देऊन चौकशी समोर जाण्याची तयारी ठेवली. तशी तयारी आहे का तुमच्या मंत्र्यांची? प्रकाश मेहता आणि खडसे यांना दोघांनाही मंत्रिमंडळातून बाजूला केलं गेलं आणि कुठचाही पुरावा नसताना, कुठचाही चार्ज एस्टॅब्लिश झाला नसतानाही केवळ जनतेसमोर चुकीचा मेसेज जाऊ नये, एखादी पॉवरफुल व्यक्ती स्वतःच्या इन्क्वायरी मध्ये मध्यस्थी करू नये, कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये म्हणून यांना बाजूला केलं गेलं. तुम्ही तसं करू शकता का? तुमच्यात तेवढी हिंमत आहे का? दोन्ही बाजूनी काही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. किशोर तिवारीजी सांगा ना, बोला, याची उत्तर जरूर द्या तुम्ही. यांच्या विरुद्ध कोणता आरोप आहे? तिथे ते 15 लोकांनी FIR केला होता आणि पंतप्रधान मोदी 15 दिवस चूप होते. तुम्ही बघा, राहुल नार्वेकर आता तुम्ही 15 दिवसानंतर कराल का कारवाई ते सांगा. चला तुम्हाला एक किशोर तिवारीजी, इतिहासात टिकून बघण्यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती आपण लक्ष देऊयात. कारवाई लक्ष देऊयात, आणखी चर्चा करू आपण. किशोर तिवारीजी, ब्रेक नंतर मला मी येतो. राहुल नार्वेकर, आपला मुद्दा पण पूर्ण करा, पण वेळ जाईल का ब्रेकची? ब्रेक नंतर मला कृष्णा चांदगुडे आणि महेंद्र दातरंगे यांच्याकडे जायचंय. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 रोखा.
मंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंतच्या एकूण घडामोडींना घेऊन आपण चर्चा करतोय आणि अर्थात आजच्या चर्चेला आपण नाव दिले समाजकारण. बरं, काल जे घडलं पोहरा देवी देवस्थानच्या ठिकाणी ते योग्य होतं का? जी गर्दी झाली ते योग्य होतं का? आत्तापर्यंत का मोकळेपणाने येऊन संजय राठोड बोलले नव्हते? काल ते आले आणि मग पुन्हा जात पंचायतीचा विषय आणि त्याचा दबाव, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण सेगमेंटमध्ये चर्चा केली ब्रेकपूर्वीच्या. ब्रेकनंतर मी जातोय कृष्णा चांदगुडे आणि महेंद्र दातरंगे यांच्याकडे. कृष्णा चांदगुडे, आपल्यापासून सुरुवात. जे मुद्दे आतापर्यंतच्या चर्चेत उपस्थित झाले, काय म्हणणं आहे आपलं? कसं बघता आपण याकडे? शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असे म्हणायचे की जात ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे आणि जात पंचायत हे जातीचं अग्रदल आहे. खरं तर आपल्याला जात नष्ट करायची आहे, परंतु आमच्या ताकदीप्रमाणे जात पंचायत नष्ट करण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. सरकार एका बाजूनं जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पूरक असे निर्णय घेत आहेत आणि जात पंचायतच्या विरोधात तर सरकारने कायदाच काढलेला आहे. परंतु या प्रकरणामध्ये असं दिसतं जात आणि जात व्यवस्था घट्ट करण्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. सरकारने हे सहन का करतं असा आमचा थेट प्रश्न आहे किशोर तिवारी यांना. जर संजय राठोड गायब होते तर त्यांची भूमिका कोण मांडत होतं? तर त्यांचं काम कोण करत होतं? तर ते जात पंचायत करत होती. मीडियामधनं, समाज माध्यमामधनं असं दाखवलं गेलं की नायक आणि त्यांच्या प्रमुखांच्या बैठका चालू आहे. तर नायक कोणाला म्हटलं जातं? तर बंजारा समाजाच्या जात पंचायतीच्या पंचांना नायक म्हटलं जातं. त्यांच्या बैठका चालू होत्या म्हणजे काय? तर जात पंचायत ही संजय राठोड यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत असं आमचा संशय आहे आणि ठाम मत आहे. थेट सवाल मला असं वाटतंय किशोर तिवारी यांनी उत्तर द्यावं आम्हाला. आणि हा सवाल असेल तर कोणाला? आमचा किशोर राठोड यांना सवाल आहे की तुम्ही जात आणि जात पंचायत नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असताना महंतांना बरोबर येऊन पत्रकार परिषद घेण्याचं काय काम होतं? ते पण आपल्या धार्मिक ठिकाणी ज्याला सत्ता केंद्र आहे त्याला तुम्ही न्याय केंद्र का बनू पाहत आहेत आणि अशा वेळी तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहेत असा माझा थेट प्रश्न आहे. बर, किशोर तिवारी आता आपल्याशी संपर्कात नाही आहेत, पण महेंद्र दातरंगे, आपला काय प्रश्न आहे? नाही, मुळातच आत्महत्या ह्या पूजानी मारलेली शेवटची हाक होती किंवा शेवटचा टाहो होता. आता ह्या स्वरूपाचं तिच्यावर होणाऱ्या जे काही आत्महत्या झाली असेल किंवा काय असेल त्याच्यामधलं रिपोर्ट नंतर येईलच, परंतु ह्याच्यामधनं पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून निरपेक्षपणे या सगळ्या प्रकरणाची तपासणी व्हायला हवी आणि त्याच्यामध्ये कोणाचीही गय करता कामा नये, कोणी किती उच्च असला तरी. कारण न्यायपालिकेसमोर सगळे समान आहोत आपण. आणि ह्याच्यामधनं एक दुसरा पण महत्त्वाचा प्रश्न होतो, जसं की आता कृष्णा चांदगुडे म्हणाले त्याचप्रमाणे, की शहीद पद्मश्री डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नेहमीच म्हणायचे की जात ही एक अंधश्रद्धा आहे आणि ही जर अंधश्रद्धा जोपासण्यामध्ये आपलं काय हित आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्षात येत असेल की याच्यामध्ये शुद्धपणे राजकीय हित आहे. आणि त्याप्रमाणे जातीचे पॉकेट्स तयार करून मतांवर डोळा ठेवून या स्वरूपाचं ह्या पद्धतीने जे गटबाजी केली जाते, एकतर तिला पण छेद द्यायला हवा, त्याचबरोबर समांतर न्यायव्यवस्था, मगाशी कृष्णा चांदगुडेंनी सांगितलं त्याप्रमाणे की तिथे धर्मपीठ आहे, परंतु त्यांनी राजकीय संकेत, सामाजिक संकेत जो सांगतो ते स्वतः मंत्री महोदय आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या राजकीय आणि सामाजिक प्रोटोकॉल माहिती असायला हवे. जोडल्या गेलेले आहेत. आपला प्रश्न काय होता किशोर तिवारींना? मी किशोर तिवारी यांना स्पष्टपणे आणि थेटपणे प्रश्न विचारू इच्छितो की सरकार एका बाजूने जातीयांतासाठी काम करत आहेत, जात पंचायती विरोधात कायदे बनवत आहेत, म्हणजे ते सामील असलेल्या सरकारनेच कायदा बनवलेला आहे. असं असताना समांतर न्यायव्यवस्था ही का चालू आहे? दुसरा प्रश्न, महंताला बरोबर घेऊन आपल्या जातीच्या देवस्थानाच्या ठिकाणी ते जर गेले तर आपल्याला विरोध नाही, परंतु त्या ठिकाणी जाऊन पत्रकार परिषद घेणं आणि आपण निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जात बांधवांना बोलवणं, देवस्थानाचा आधार घेऊन ते जाहीर करणं, ही जी पद्धत आहे ती आक्षेपार्ह आहे, त्याला आमचा विरोध आहे. तर हे समांतर न्यायव्यवस्था नाही का? धर्मपीठाला तुम्ही न्याय संस्था का बनवत आहात? मला असं वाटतंय की किशोर तिवारींनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. बर, किशोर तिवारी, काय थेट उत्तर आहे आपलं? हे बघा, तिथे नाही तर पंचायत बसली होती ना, काही नाही. त्यांनी दर्शन घेतलं आणि पत्रकारांनी खूप प्रेशर केल्यावर त्यांनी प्रेसला सांगितलं की मी निर्दोष आहे आणि माझ्या चौकशीनंतर जे काही होईल ते होईल, मात्र तुम्ही तोपर्यंत थोडंसं मला सवळून राहू द्या. मी काम करत होतो, माझ्या फ्लॅटवर काम करत होतो आणि मी
लोकांच्या संपर्कात आहे आणि मी 30 वर्षाचं माझं समाज जीवन असं खतम करा. कोणत्याही पंचायतमध्ये त्यांना निर्दोष वगैरे ठेवलं नाहीये. तिथले जे सुनील महंत आहेत त्यांनी आपल्याच वाहिनीवर येऊन म्हटलं आहे की इथे ते फक्त दर्शनाला आले होते आणि कायद्याने जे होईल ते त्याला फेस करत आहेत. परंतु भाजप म्हणतील म्हणून त्यांना फासावर लटकवायचं, भाजप म्हणत आहे म्हणून त्यांचा पण राजीनामा किशोरजी ऐका घ्यायचा ना, हा आपण प्रकार जर म्हणताय की पत्रकार परिषद घेणं हा काही म्हणजे अचानक घेतलेला निर्णय होता किंवा ती घेण्यात आली पत्रकार परिषद, जर तुम्ही म्हणताय की ते घेणं योग्य नाही किंवा ते घ्यायला नको होतं, खरं तसं बघायला गेलं हे आपल्या लक्षात येत आहे, तरी त्यांनी पत्रकार परिषद का घेतली? नाही, त्यांनी केवळ फक्त 2 मिनिटं बोलले. त्यांनी कोणत्याही उत्तर वगैरे दिलं नाही. कारण तुम्ही मौन केव्हा सोडणार, मग तुम्ही प्रगट झाले, काय काय सुरू होतं. आणि गर्दी ही लाईव्ह केल्यामुळे खूप झाली. बरं, ह्या मीडियानी जे लाईव्ह केलं होतं तर गावाचीच लोक 4-5 हजाराची पोरादी वस्ती आहे, तुम्ही बघा ना. आणि काय झालं की तुम्ही त्याला सेन्सेशनाइज केलं आणि मीडिया ट्रायलमुळे आरोपी जाहीर करायचं. मग भाजपच्या प्रवक्त्यांनी त्याला संजय राठोडांनी त्यांच्या संत महंतांच्या माध्यमातून वारंवार माध्यमांशी जो संवाद साधला किंवा बंजारा समाज त्यांच्या पाठीशी असं जे म्हटलं गेलं त्यातनंही सगळी गर्दी जमा झालेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो किशोर तिवारी की एका कार्यकर्त्याने 10 कार्यकर्ते आणावेत असा मेसेज बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या ग्रुपवरती फिरत होता. कृष्ण चांदगुडे, आपल्याला काहीतरी म्हणायचं होतं. बोला कृष्णा. खरं तर ही जी पत्रकार परिषद आहे ती अन्य ठिकाणी घ्यायला हवी होती आणि ती मुख्यमंत्र्यांना संबोधित करायला पाहिजे होती. ती आपल्या जात बांधवांना संबोधित केली गेली आणि जर जनतेला संबोधित करायची होती तर अन्य ठिकाणी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तसं केलं नाही. मला असं वाटतं ते जे गायब होते ते कुठं लपले होते त्या ठिकाणी मुंबई पुण्यामध्ये का पत्रकार परिषद घेतली नाही? बरोबर आहे. गेल्या 15 दिवसात पत्रकार परिषद धार्मिक ठिकाणी घेण्याला या धर्म व्यासपीठाचाच का वापर केला गेला? दर्शन घेण्याला पत्रकार परिषद घेण्यासाठी त्यांच्या दर्शन घेण्याचा आम्हाला विरोध नाही. त्यांचं त्या ठिकाणी त्यांना वैयक्तिक त्यांना पण आमचा विरोध नाही. सरकारशी पण आमचा विरोध घेण्याचं कारण नाही. आमचं तत्त्वाचं भांडण आहे. आम्ही तत्त्वाशी भांडतो आणि जात पंचायत सक्रिय झालेली आहे घेण्यासाठी वापर केला गेला. हे बघा, आता मी बोलतो ना, कृष्णा आणि महेंद्र दोघंही यांना मी पुष्कळ दिवसापासून जाणतो. हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अंधश्रद्धा आणि या सगळ्या पंचायती विरुद्ध ते भांडतात. तुम्ही मला निरोप दिला, हा निरोप मी मुख्यमंत्र्याकडे देणार. तुमच्या सगळ्या गोष्टीची मी सहमत नाही, परंतु सगळ्या गोष्टीची मी फारकत घेत नाही. मात्र माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणी कोणाला आरोपी सिद्ध करू नये. नाही, मला एक सांगा किशोर तिवारीजी, हो किंवा नाही मध्ये सांगा ना मला एक छोटासा मुद्दा की धर्म व्यासपीठाचा पत्रकार परिषद घेण्यासाठी वापर केला जाणं हे योग्य की अयोग्य? नाही, हे बघा, एक तर मला सांगा, त्या ठिकाणी मराठी वृत्तवाहिनी आणि पत्रकार या लोकांनी जो त्यांना यवतमाळ पासून सुरू केलं होतं, तर मला सांगा गेल्या 15 दिवसात जर ते घराच्या बाहेर पडले नाहीत किशोर तिवारीजी, जर ते कोणाशी बोलायला तयार नाही, याबद्दलचं स्पष्टीकरण द्यायला तयार नाही, जेव्हा की पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी येऊन माध्यमांशी संवाद साधला तर माध्यम त्यांना प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जाणारच. त्यात नवीन काय होतं? मला आणखीन बोलायचंय. ब्रेक नंतर मी राहुल नार्वेकर यांच्याकडे जाणार आहे. घेऊयात एक ब्रेक. ब्रेक नंतर येतो मी. ब्रेक नंतर आपला मुद्दा पूर्ण करा. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर थेट मी जातोय भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्याकडे. राहुल नार्वेकर, न्यूज 18 लोकमतने 2 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत आजच्या याच्यात की या ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचं संभाषणही आहे, त्यांची नावं पुढे येताना दिसतात. ते नेमके कुठे ते अजून समोर आलेले नाहीत आणि बेपत्ता कार्यकर्त्यांबद्दल पोलीस तक्रार का नाही यावरनं या सगळ्या विषयातला संशय आणखीन वाढतो असं तुम्हाला वाटतं का? नाही, फक्त संशय ह्या एका गोष्टीवरनं वाढण्याचा प्रश्न नाही आहे. ह्याच्यातून निश्चितपणे संशय वाढतो. पण मूळ प्रश्न असा आहे की आतापर्यंत FIR झाली का नाहीये आणि FIR न होता तुम्ही खरं तर कायदेशीर तरतूद आहे
की एखाद्या इन्व्हेस्टिगेशन FIR घ्यायच्या पूर्वी जास्तीत जास्त 7 दिवस थांबून चौकशी करून FIR घेणं बंधनकारक आहे. आणि अशा परिस्थितीत जेव्हा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, आत्महत्येची दाट शक्यता आहे, त्याच्या पाठी पुरावे आहेत, कोण जबाबदार आहे याबद्दलची टेपमधनं बराचसा खुलासा होतो. असे सगळे पुरावे असतानाही पोलिसांकडनं अजूनही या गोष्टीचा या बाबतीतली FIR का नाही रजिस्टर झाली आहे, हा एक संशयास्पद विषय आहे. त्यानंतर FIR न होता जे या केसची रिलेटेड लोक आहेत, जे माहिती देऊ शकतात किंवा ज्यांच्यावरती संशयाची सुई दाखवली जाते, त्या लोकांवरती अजूनही कुठच्याही प्रकारची त्यांच्याकडनं चौकशी केली जात नाही, त्यांना शोधायचे प्रयत्न केले जात नाहीत. त्यांना जर ते मिसिंग आहेत की फरार आहे, हा एक दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे एकूण जर तुम्ही या केसची इन्व्हेस्टिगेशन जर बघितलीत तर इन्फ्लुएन्स्ड इन्व्हेस्टिगेशन आहे असं सामान्य माणसाला, सामान्य जनतेला जर वाटलं तर त्यात काय अवघड ठरणार नाही. आणि म्हणूनच इंग्रजीची म्हण आहे, जस्टिस शुड नॉट ओनली बी डन, इट शुड ऑल्सो अपियर टू हॅव बीन डन. तो प्रकार इथे दिसत नाही. हे बघा, राहुल नार्वेकर शिकले सवरलेले आहेत. आत्महत्या झाल्यानंतर आत्महत्या हा ऍक्सिडेंटल डेथ म्हणून रजिस्टर्ड होतो. नंतर पोस्टमार्टम रिपोर्ट येतो. जर FIR अज्ञात इसना विरुद्धही दाखल करायचा असेल तर तसे कोणीतरी येऊन FIR दाखल करावा लागतो. इथे तर त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचे बयान झाले, त्या फ्लॅट मधल्या लोकांचे बयान झाले, तिथे भाजपच्या एक नेता आहेत त्याचाही बयान झाला. संजय राठोड यांचं जर म्हणणं असेल की ते ऑडिओ क्लिप मधला आवाज माझा नाहीये, ते काय येऊन सायबर क्राईम कडे तक्रार करत नाहीत स्वतः की हे सगळं खोटं आहे म्हणून? त्यांनी म्हणावं नाही हे सगळं खोटं आहे, चौकशी करावी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची, असंही त्यांनी म्हटलेलं नाहीये. कोणी काय करावं हे भाजपचे प्रवक्ते ठरवणार नाहीत. एप्रोप्रिएट वेळेवर मुख्यमंत्री निर्णय घेतील. सगळं भाजपच्या खापरावर कुठे पडतं? तुम्ही तुमची उत्तर द्या की. राहुल तुमचं जमणार नाही. हे युती सरकार नाहीये, महाविकास आघाडीचं सरकार आहे. आणि तुम्ही हे फंडे वापरताना तर खोटी माहिती कशाला देतात? लवकरच दिसतील. गुन्हा दाखल होतो. या बिघाडीचे निकाल तुम्हाला लवकरच दिसतील. गुन्हा दाखल होतो ना. तुम्ही सर्व कुटुंबवाले म्हणतात की ती ट्रेस मध्ये होती, ती नैराश्यात होती, कर्जाने डुबली होती, 84चा आधार होता. आणि पंचायतनी किंवा जत पंचायतनी किंवा समाज बांधवांनी कोणी निर्दोष वगैरे सोडलेला नाही. तुमच्याकडे आज सुद्धा पुरावे असतील तर तुम्ही घेऊन या. तुम्ही पोलिसांच्या चौकशीला चॅलेंज करता. अहो, तुम्ही सुशांतच्या प्रकरणात CBI म्हणून काय काढलं हो? मुंबई पोलिसांनी. आपल्याला इतिहास नको, या विषयाला घेऊन बोलू. वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर मी प्रत्येकाकडे 30-30 सेकंद जातोय कारण वेळ माझ्याकडे ऑलरेडी संपलेला आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी जातोय इतर आपल्या सगळ्याच पाहुण्यांकडे. वेळ माझ्याकडे संपलेला आहे पण अगदी थोडक्यात 20-20 सेकंद. राहुल नार्वेकर यांच्यापासून सुरुवात. राहुल नार्वेकर. इंग्रजीत एक म्हण आहे, जस्टिस शुड नॉट ओनली बी डन, इट शुड ऑल्सो अपियर टू हॅव बीन डन. म्हणजे फक्त न्याय केला गेला नाही पाहिजे, न्याय केला गेला जात आहे हे पण भासवून द्यायला, हे पण लोकांसमोर मांडलं गेलं पाहिजे. आणि ते दुर्दैवाने आज होत नाहीये. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे शासनाकडे की जनतेचा विश्वास न्यायप्रणालीवरनं आणि शासनावरनं घालवू नका. त्याचं संरक्षण करण्याची तुमची आणि आमची दोघांची जबाबदारी आहे. तर जनतेला जे अपेक्षित आहे तसा न्याय त्यांना मिळवून देणं आवश्यक आहे. बर, कृष्णा चांदगुडे. आता या ठिकाणी तिवारी साहेब असे म्हटले की त्या ठिकाणी जात पंचायत बसली नव्हती. हे त्यांचं म्हणणं खरं आहे, परंतु दुसरी बाजू अशी आहे का ती जी पत्रकार परिषद झाली ती धार्मिक ठिकाणी झाली, जातीच्या देवस्थानाच्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी जात पंचायतीचे पंच हजर होते, महंत हजर होते. याला आपला विरोध आहे. दर्शन घेण्याला आमचा विरोध नाही, कुप्रथाच्या विरोधात आमचं भांडण चालू आहे. आणि जे काय सत्य असेल
ते संविधानाला अभिप्रेत असलेल्या न्याय संस्थेच्या मार्फत पुढे यावं. समांतर न्याय व्यवस्था चालणार नाही असं आमचं म्हणणं आहे. बरं, महेंद्र जात्रंगे. खरोखरच की समांतर न्याय व्यवस्था नको आणि ह्या घटनेचा समूळ जो काही आहे त्याचं त्या पद्धतीने त्या मुलीला न्याय मिळायला हवा आणि तो निरपेक्षपणे मिळायला हवा. कुठलाही राजकीय त्याच्यामध्ये दबाव नको. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय आणि सामाजिक संकेत धुडकावून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे कोरोनाच्या कालखंडामध्ये. आणि ह्या पद्धतीने जर असं होत असेल तर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना असं विनंती करू इच्छितो की ह्याच्यामध्ये तुमचा हस्तक्षेप फार महत्वाचा आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्राची जनता तुमच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेली आहे. बरं, किशोर तिवारी. नाही, कृष्णा रामदासनी किंवा राहुलनी जे काही बोलले, तर मी महाराष्ट्राच्या जनतेला IBN लोकमतच्या आपल्या न्यूज 18 लोकमतच्या मार्फत हे बोलतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक संवेदनशील आहेत आणि या घटनेची त्यांनी गंभीरपणे दखल घेतलेली आहे. आणि मी आज सांगतो की पुरा गोर बंजारा समाजाला की पूजा चव्हाणला न्याय मिळेल. मात्र न्याय मिळणं आणि न्याय दिसणं, तर न्याय दाखवण्याच्या याच्यात कोणावर अन्याय होऊ नये राहुल, एवढंच आहे. तुम्ही चौकशीच्या दरम्यान तुमच्याकडे काही अजून पुरावे असतील तर आणा. मी सांगतो की एकही माणसानी साधी तक्रारी केली नाही तरी तुम्ही संजय राठोडांना फाशीवर लटकवाल तर हे न्याय विसंगत होणार. आणि तुम्ही न्याय सदृश्य पुरावे द्या ना. तुम्ही जे काही आजपर्यंत म्हटलं ते सगळं तुम्हीच लीक केलं आणि हे चारित्र्य हनन आपण बंद करावं. आणि तुमच्यासारख्या संवेदनशील माणसांनी तरी भाजपच्या या थोतांड कारवायामध्ये लक्ष द्यायला नाही पाहिजे. ते मुद्दे आपण मांडलेले आहेत आणि या याच्यातनं मी एवढंच म्हणेन की दोन्ही बाजूने खरं तर तपास जो आहे तो कोणत्याही प्रकारचा प्रभाव न पडता व्हावा. आपल्या त्यांचे धन्यवाद. जाता जाता या सगळ्या चर्चेतनं बघा सर्वसामान्य लोकांच्या मनात ना काय प्रश्न निर्माण होतात. एक प्रेक्षक आहेत, सेवानिवृत्त सैनिक आहेत, विवेक पंडित, त्यांनी मला एक प्रतिक्रिया पाठवली, ती मी वाचून दाखवतो, मी स्वतः समप करणार नाही. ते असं म्हणतात की आपली लोकशाही जातविरहित आहे कंसात असे म्हणतात. दुर्दैवाने जातीनिहाय उमेदवार उभे केले जातात आणि आपला जातवाला मते घेतो आणि निवडून येतो. आपल्याकडे कायद्याचं ऍप्लिकेशन हे अशा प्रकारच्या बेसिसवर आधारित राहते. त्यामुळे पॉवरफुल लोकांना वेगळी ट्रीटमेंट आणि सामान्य लोकांना स्ट्रिक्ट म्हणजे सक्तीचं. 50-100 लाच घेणाऱ्यांना त्वरित निलंबन आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना म्हणजे ते नेते बाहेर फिरतात असं ते म्हणतात. शेतकऱ्यांची काळजी सर्वांना, पण टॅक्स पेइंग मध्यम वर्गाच्या प्रॉब्लेम्सची दखल घेतली जात नाही. हे सर्वसामान्यांच्या माणसाच्या मनातले बरं का, या निमित्ताने पुढे येणार. आणि आपल्याकडे पुढे ते असं म्हणतात, फार महत्वाचं वाक्य, आपल्याकडे रिस्पॉन्सिबल डेमोक्रेसी नाही तर रिपल्सिव्ह डेमोक्रेसी तयार होईल. या घडामोडी सुरू असताना हे मुद्दे आहेत सर्वसामान्यांच्या मनातले. हे प्रातिनिधिक मी तुम्हाला वाचून दाखवलं. बघूयात पुढे काय घडतं यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यानंतर इथे सांगूयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.